नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत। तर आज आपण बघणार आहोत BMC कार्यकारी सहाय्यकची जी निवड यादी आहे तो रिझल्ट आउट केलेला आहे आणि त्याबद्दल आपण इथे बघणार आहोत की जी सेकंड निवड यादी आहे तात्पुरती ती लावलेली आहे आणि याआधी आपण डॉक्युमेंटेशनवर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे। तर ज्यांना कोणाला डॉक्युमेंट्स रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तो व्हिडिओ जाऊन बघा, ठीक आहे। तुम्हाला लिंकमध्ये तो अवेलेबल होऊन जाईल आणि याच्याबद्दल रिझल्टबद्दल तुम्हाला जे PDF अवेलेबल करून घ्यायचे असेल तर तुम्ही तसे कमेंट्समध्ये PDF मेन्शन करा। तुम्हाला PDF अकॅडमीच्या थ्रू किंवा चॅनलवरती सुद्धा तुम्हाला अवेलेबल होईल, ठीक आहे। तर आज आपण आता बघूया तत्पूर्वी जर तुम्ही सरळ सेवेचं जर प्रिपरेशन करत असाल तर येणाऱ्या सरळ सेवा, महानगरपालिका तसेच नगर परिषद या सर्व एक्झामसाठी एकच बॅच आहे, कारण की जो आपला सिलेबस आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे तो इथे कव्हर करून घेतला जाणार आहे आणि तुम्हाला लेटेस्ट पॅटर्ननुसार इथे शिकवलं जाणार आहे। प्लस ज्या नोट्स आहेत ते तुम्हाला PDF स्वरूपामध्ये अवेलेबल होतील आणि यासाठी जो वॉच टाइम असणार आहे तो अनलिमिटेड असणार आहे 1 इयरच्या व्हॅलिडिटीसाठी। त्यामुळे तुम्हाला इथे 100+ तुमचा टेस्ट सुद्धा अवेलेबल आहेत की जेणेकरून तुमचा स्कोर तुम्ही फाइंड आउट करू शकणार आहात। जर तुम्हाला याच्याबद्दल काही सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे किंवा याबद्दल किंवा इतर कोणतेही डाऊट असतील तुम्हाला तर तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता। 8530121002 या नंबरशी कॉन्टॅक्ट करा किंवा 9226018181 या नंबरशी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला हे जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे आणि यासाठी जी व्हॅलिडिटी आहे ती 1 इयरची व्हॅलिडिटीसाठी असणार आहे। तर आता आपण जी PDF आहे ती एकदा बघणार आहोत की हे बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी बाह्य संस्थेमार्फत सरळ सेवा भरती प्रक्रिया, ठीक आहे, संस्थेमार्फत सरळ सेवा भरती प्रक्रिया करण्यात आलेली आहे, ठीक आहे। राबवण्यात आलेली जी होती ती 2024चा जो पेपर होता त्यानंतर लिस्ट लावण्यात आली, त्यानंतर आता सेकंड पुन्हा निवड यादी लावण्यात आलेली आहे। त्याद्वारे तुम्ही तुमचं नाव बघू शकता। जे उमेदवार व्हेरिफिकेशनमध्ये पहिला किंवा इतर जे अपात्र ठरलेले आहेत ते त्यानंतर पुन्हा लिस्ट लावण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला एक चांगली संधी आहे की ज्यांचे कोणाचे मार्क्स आहेत ठीक तर त्यांना इथे चान्सेस आहेत की पुढे तात्पुरती निवड यादीनुसार पुन्हा अप्लाय करण्यासाठी, ठीक आहे। त्यामुळे कागदपत्रे, डॉक्युमेंटेशन हे तुम्हाला सर्व रेडी ठेवायचं आहे, ठीक आहे। तर इथे बघा, उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीच्या निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष तयार केलेली तात्पुरती सामायिक निवड यादी क्रमांक 1 सूचनापत्र जी जाहीर करण्यात आलेली 8 एप्रिलसाठी, त्यानंतर जी तसेच कागदपत्र पडताळणी करता अनुपस्थित राहिलेले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रेझेंट नव्हते आणि नियुक्तीच्या पुढील कार्यवाही करता अनुपस्थित राहिलेला, त्याच्यानंतर ज्यांनी जॉईनिंग सुद्धा केलेली नाहीये, तसेच कागदपत्र पडताळणी अंती अपात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे सदर निवड यादीमधून कमी करण्यात आलेली आहेत। त्यामुळे जी रिक्त पदे आता आहेत ती पदे काय करण्यात आलेल्या वेटिंग लिस्टद्वारे, तर त्यासाठी पुन्हा त्यांनी एक तात्पुरती निवड यादी सेकंड लावलेली आहे। त्या अनुषंगाने शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष गुणवत्तेनुसार व निवडीचे निकषानुसार पुढील उमेदवारांचा समावेश करून, म्हणजे ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंटेशन झालं नाहीये, कोणी जॉईनिंग केली नाहीये, अशा उमेदवारांची नावे कमी करून मग आता पुढे त्यांचे जी सेकंड लिस्ट आहे ती लावण्यात आलेली आहे। तर याबद्दल ही सेकंड लिस्ट आहे, आपण इथे बघूया ही लिस्ट, ओके। त्यामध्ये बघा इथं मेरिट लिस्ट लावण्यात आलेलं आहे। भालचंद्र प्रल्हाद बांगळे मेल EWS आहे, 197.17 मार्क्स आहेत त्यांचे ओपन जनरलमधून। मग त्यानंतर दिव्यांगांमध्ये पण सेकंड आहेत। आता ही लिस्ट वाईज लावलेल्या आहेत। मग पुन्हा त्याची आता वेटिंग लिस्ट लागेल आणि पुन्हा त्याद्वारे तुम्हाला समजेल की किती सीट्स वॅकंट आहेत आणि किती म्हणजे किती जण याच्यामध्ये फॉर्मसाठी इलिजिबल असणार आहेत। तर तुमचा स्कोर तुम्हाला चेक करायचा आहे आणि जर तुम्हाला स्कोरसाठी PDF ही तुम्हाला हवी असेल तर तसं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, तुम्हाला PDF अवेलेबल करून दिली जाईल। तसेच ज्यांचं कोणाचं डॉक्युमेंटेशन आहे त्या डॉक्युमेंटेशनच्या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, काही क्वेरी असेल
तर तुम्ही तसं कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा किंवा आपला जो नंबर आहे त्याच्याशी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल. ठीक आहे. तर याबद्दल हेच अपडेट होतं ह्या मेरिट लिस्टबद्दल. याबद्दल काही डाऊट असेल तर तसं सांगितलं जाईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.